कोण बोलतोय बाळा? बाळा तू कोण बोलतोय? अरे तू फोन केला होता आत्ता राजा. हो केलता ना. हां, काय तुझं म्हणणं आहे? बोल बरं. तू कोण लक्ष्मण माहिती आहे का? हां, मीच बोलतोय, बोल ना. तू कधी येणार आहे बीड मध्ये? गेवराई मध्ये? कुठून बोलतो तू? कुठलं गाव तुझं? गेवराई मधून बोलतो. तुला ज्यावेळेस सांगलं होता का तुझ्या त्या पवन करवरला हा. तिथून बोलतो. हां, तू काय बरं असं करतो? तुला बारामध्ये तू उभा राहणार आहे का? का उभं राहायचं नाही का? लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलाय. हा? हां लोकशाहीने अधिकार दिलाय हां पण असं राजकारण करायचा अधिकार आहे का? आंबेडकरने असं तुला अधिकार दिला काय? कसं राजकारण करायचं नाही? मग सगळी काय करतात? अरे बुल्ल्या तू जातीवाद का करणार? कोण जातीवाद करते राजा? तूच करायला. काय जातीवाद केला? निवडणुकीला उभं राहिलं म्हणजे जातीवाद होतो का? तू जरांगे पाटलाच्या खिलाफात बोलू नको एवढं लक्षात ठेव. खिलाफत कोण खिलाफत बोलतोय ते सांग ना राजा. कोण घे हा? काय बोलतोय? जरांगे पाटलाच्या खिलाफात बोलू नको. खिलाफत म्हणजे काय? हा? कुठला खिलाफत हा शब्द कुठला आहे? काय बोलतोय तू? खिलाफत म्हणजे निजामी शब्द दिसतोय हा. ऐकून घे. हा. पवन करवर तुझा चेला हां तिथं आलता जरांगे पाटलाला सत्कार करायला. हां, मग तुझी कोण गाण जळली? कसं का कशात काय जळायचा संबंध आहे रे? हा? का बरं? अरे गोदा खाचा वाघ आहे. बर विदेशी पंडित तू काय शेट उपटणार नाही तो ह्या माहिती पुच्छतो आहे. हां बर बुल्ल्या तू ये का काय झालं? हिशोबात राहा. हिशोबात म्हणजे काय? तू काय करणार आहे मला? हा? हं? ये तो आहे गांडीत दमती. अरे मी अरे चौकात हजारोच्या संख्येने येतोय रे. ते हे बघ तुम्ही मोठे नेते हां, मी शिव्या देणं माझी एवढी अवकात नाही. मग तू आता किती शिव्या दिल्या रे राजा? तो ह्या माहिती पुच्छतो आहे. हां, काय शिव्या शिव्या कशाला देतो रे राजा? मी प्रेमाने बोलतो मी. मग शिव्या देऊन प्रेमानं बोलतात का रे? असं शिकवलं का तुला आई वडिलांनी? माझे कसे आई वडील चांगले पण मी नालायक. तू मग अशा शिव्या का देतोयस? का विजयसिंह पंडित भाषा कळली ना? तुला विजयसिंह पंडितनं शिकवल्या का शिव्या द्यायला? विजय पंडित हे आमचा नेता आहे पण मी त्यांचा कार्यकर्ता नाही. आम्ही बाळराजे पवारचे कार्यकर्ते. मग तू शिव्या का देतोयस ते सांग ना मला. गांडी दमेत घ्यावली तू काय मारणार का काय मला तिथं आल्यावर? मारायला मी काय गुंड आहे काय? मग आता बोलतोय तू तिथं ये सारखी चितावणी देतोय, धमकी देतोयस. हा? हं? मी काय गुंड आहे? गुंडा तूच शिव्या देतोयस ना. ये म्हणतोयस, अरे ये तू म्हणतोय. गुंड पाळलेत मी नाही गुंड. कोणी? मी गुंड पाळलेत आणि तू कशाला शिव्या देतोय मग कोणाला? मला? तू कशामुळे जातीवादी पोस्ट? काय जातीवादी पोस्ट केली रे? हा? काय जातीवादी पोस्ट केली? काय केली ते तर सांग. तू कुठं आहे? मी कुठं आहे तेच सांगतो तुला. मी गेवराईतच आहे आता. चल, वडगावला आहे. तू वडगाव कोणचं? वडगाव कुठं आहे? गेवराईत वडगाव कुठं आहे? वडगाव ढोके बा नुसतं वडगाव नाही घ्या. हा बरं, वडगाव ढोकला आहे. चल, चल व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉल केल्यावर मग काय करणार तू? काहीच नाही आम्ही तुमचा सत्कार करायला येणार. काय सत्कार करायला येतो तू? अगोदर मला शिव्या का दिल्या सांगतो आई माईवरनं. काय करणार आहे? काय तू काय करणार आहेस ते सांग ना मला. मी काय करणार? मी अरे एकदम शिवपूट कशाला घालतोय? बोल ना. मगाशी कशा शिव्या दिल्या तू? अरे तू बोल ना. तू शिव्या का दिल्यास ते सांग मला पहिलं. आता का बोल? आता का देत नाही शिव्या तू? पोस्ट कशाला करतो? कसली पोस्ट केली ते तर सांग की. ते पवन करवर तुला चला असेल ते पाटलापाशी आलाय. अरे मग मी कुठं पोस्ट केली, कधी केली ते? पाटलापाशी तुला ना घासा लागेल एवढं लक्षात ठेव. कोण पाटील? हा? कोण पाटील? आणि नाक घासायला लागेल म्हणजे काय? मनोज जरांगे पाटलापाशी शेवटची स्टेप आलं का? घासावं लागेल. जरांगे म्हण की. जरांगे कशाला म्हणतोय? तूच व्यवस्थित बोल ना जरा पाटलाविषयी. मी काय बोलतोय? मनोज जरांगे पाटलापाशी घ्या. अरे अजून व्यवस्थित बोल राजा. नाव चांगलं घे की त्यांचं. कशाला असं जरांगे कशाला म्हणतोय? मनोज जरांगे पाटील यांच्यापाशी तुला नाकच घासावं लागेल. तुझे सगळे चेले आले तिथं लक्षात ठेव. अरे आले तर बरं झालं, पण नाक घासायला धमकी देतोय का तू मला? हे नाही सांगितलं म्हणलं तुला नाकच घासावं लागेल. तू दारू पिऊन मला आता फोन केल्या शिव्या का दिल्या ते सांग. दारू नाही पेत. कोण मग येतोय? तू आता शिव्या दिलेलं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. माझ्या बरोबर आता पोलीस अधिकारी आहेत माझ्या बरोबर. आता सगळे ऐकतायत. अरे वा, जाऊ दे चल. तू शिव्या का दिल्या ते सांग ना मला. मी काय बोलतोय? मनोज जरांगे पाटलाच्या तू नका एवढा बी नाही. काय नका एवढा? हा?
नख एवढा मोठा आहे जरांगे पाटलाचा नख? काय नका एवढा बी नाही म्हणतो. केवढा आहे? किती फूट आहे नख? मनोज जरांगे पाटलाच्या तू नका एवढा पण नाही. केवढा आहे नख केवढा आहे जरांगे पाटलाचा? तुझी अवकात किती, त्यांची अवकात किती? अरे कुणाची अवकात किती असते ते माहिती आहे मला, पण तू शिव्या का दिल्यास ते सांग मला फोन करून. शिव्या तुला कुठं दिल्यात? हे रेकॉर्डिंग आहे रे माझ्याकडं. अर्ध्या दिल्या असत्या ना. हां दिले असते नाही म्हणजे तू काय मारतो का मला? तुला मारायचा माझा काय संबंध आहे? मग का शिव्या दिल्या तू? गेवराई ती असं का बोलतोय तू? तुझ्या बापाची का गेवराई? हा गेवराई तुझ्या बापाची आहे? नाही तुझ्या बापाची आहे. अरे तू कशाला दम देतो मग ते सांग ना मला पहिलं. तुझ्या बापाची गेवराई ना, मग ये ना मग गेवराई. मग काय तू काय मारणार काय? मग उद्याच येतोय चल. बापाची गेवराई ना, ये ना गेवराई. अरे उद्याच येतोय, तू काय मारणार आहे का मला? हा ये. अय्य घरात जा, आपलं कोण ऐकतंय का बघ घरातलं तुझं. लागलाय शानपण शिकवतोय. ऐकून घे. काल आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे मोरके प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांना गेवराई तालुक्यातून काही एका समाजकंटकांनी मोबाईलद्वारे शिवीगाळ केली आणि धमकी दिली की तुम्ही गेवराईमध्ये येऊन दाखवा. अशा प्रकारची चिंतावणी देऊन त्याला ज्यांनी कुणी चिंतावणी द्यायला लावली आणि ज्यांनी चिंतावणी दिली त्याच्या विरोधात आज आम्ही चकलांबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि निवेदन दिलेलं आहे. जर 2 दिवसात त्याला अटक झाली नाही, त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व ओबीसी बांधव रस्ता रोको करणार असून तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आज हे अशा प्रकारचे जे वक्तव्य केले, जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य आहे, ह्या समाजकंटकांना शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळं आज आम्ही इथं सर्व ओबीसी बांधव जमा झालेलो आहोत. काल जो काही प्रकार आदरणीय ओबीसीचे नेते हाकेसर यांच्यासोबत जो घडला, ज्या फोन नंबरवरून हाकेसरांना जातीवाचक शिवीगाळ करणं, त्या ठिकाणी खालच्या लेवलला बोलणं, ही जी प्रवृत्ती आपल्या गेवराई तालुक्यामधील जो कोणी माथेफिरू आहे तर त्याला त्वरित पोलीस स्टेशनने अटक करावी. यासाठी या ठिकाणी बजरंगभाऊ सानप, किशोरभाऊ चौधरी, राजभाऊ पोकळे सर्वच ओबीसी संघर्ष समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आज चकनाव पोलीस स्टेशनला येऊन संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल त्या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे. त्या व्यक्तीवरती थोड्याच वेळात गुन्हा दाखल होणार आहे. पण यातून एक सांगायचं आहे की ही जी प्रवृत्ती आहे, ही जी मंद बुद्धीचे लोक आहेत, ती यांच्यावरती मी सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की आपण याच्यावरती कडक शासन करा. अन्यथा आम्हाला पण परमपूज्य महामानव बाबासाहेबांचा कायदा हातामध्ये घेऊन आम्हाला त्या व्यक्तीवर कारवाई करावी लागेल. संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही 2 दिवसाची कालावधी या ठिकाणी दिलेली आहे. या आरोपीला त्वरित अटक करून त्याच्या योग्य ती कारवाई करावी, ही आमची सकल ओबीसी समाज बीड जिल्ह्यात वतीने यातून मागणी करतो. काल प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांना काल जो समाजकंठक प्रद्युम्न जगताप हा समाजकंठकानं शिवीगाळ केली आणि त्यानं हा जातीभेद अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शिव्या दिल्या, समाजात वातावरण वेगळ्या पद्धतीचं ओबीसीत निर्माण होईल अशा पद्धतीत शिव्या दिल्या आणि तो त्याच्या पाठीमागं कोण आहे याच्यापर्यंत डिपार्टमेंटनी जावा, अन्यथा नाहीतर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नये. नाहीतर तुम्हाला सांगतो वातावरण इतकं बेकार दूषित होऊन जाणार आहे की ते प्रशासनाला मग आवरणार सुद्धा नाही. आम्ही खूप आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. ह्या प्रशासनानं आमची दखल घ्यावा, अन्यथा नाहीतर आम्ही तीव्र रूपाचं आंदोलन करणार. एवढं बोलतो. एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो.